गरिबीचे चटके मला खूप सहन करावे लागले. मी लहानपणापासून गरिबी पाहत होते आणि आता मी त्याला कंटाळले होते. माझी एक मैत्रीण होती, तिचे नाव माया होते. तिचे लग्न झाले होते. एके दिवशी तिने मला तिच्या पतीसोबत एक रात्र घालवायला सांगितले. याच्या बदल्यात मी तुला लाखो रुपये देईन, असे ती म्हणाली. माया माझ्यावर खूप ऋणी होती. विचार न करता मी मायाला हो म्हणाले आणि मग माझ्या मैत्रिणीने मला वधूप्रमाणे सजवून तिच्या नवऱ्याच्या खोलीत पाठवले. मात्र त्यावेळी तिच्या पतीने मला खेचण्याचा प्रयत्न केल्याने माझा जीव गेला होता. मित्रांनो, माझे नाव सोनिया आहे. ही माझ्या आयुष्यातील दुःखद कहाणी आहे, जी मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुमचा अभिप्राय द्या की यात कोणाची चूक होती. मी माझी मैत्रीण मायासोबत एका बंगल्यात राहत होते. मी 28 वर्षाची होते आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले होती. पण माझ्या मैत्रिणीला मूलबाळ नव्हते. माझे लग्न एका गावात झाले होते आणि माझे लग्न अशा व्यक्तीशी झाले होते ज्याला ना घराची काळजी होती, ना आपल्या बायकोची आणि मुलांची. तो एक अतिशय बिघडलेला, लबाड माणूस होता. त्याला त्याच्या पालकांचीही पर्वा नव्हती. म्हणून मी ठरवलं की मी स्वतः नोकरी करेन आणि माझ्या मुलांना वाढवेन. ज्या प्रकारे मी माझे जीवन गरिबीत जगले, माझ्या मुलांनी त्याच गरिबीत जगावं असं मला वाटत नव्हतं. शहरात राहणारी माझी मैत्रीण माया, मी पण तिच्यासोबत राहू लागलं. मायाने मला बंगल्यातील सर्व नोकरांना तिच्या देखरेखीखाली काम करून घेण्याचे काम दिले होते. मी सर्व नोकरांना माझ्या देखरेखीखाली काम करून घ्यायचे आणि त्या बदल्यात माया मला पगारही देत असे. मायाचं लग्न होत असताना मी गेली 6 वर्षे बंगल्यात राहत होते आणि काम करत होते. 10 वर्षे झाली होती. या 10 वर्षात त्यांनी किती मेहनत घेतली ते मला माहीत नाही. सर्वात मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. वैद्य बाबांनाही दाखवले होते, परंतु त्यांची अपत्य होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कदाचित मूल होणे त्याच्या नशिबी नव्हते. मला माया खूप आवडायची. प्रत्येक सुखदुःखात तिने मला साथ दिली. तिने लग्नाची पूर्ण 4 वर्षे मला तिच्या घरी ठेवले, कारण माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच लग्न झाले. माझ्या आईवडिलांनी मला गरिबी शिकवले आणि गरिबीत हात मिळवणी करून माझे लग्न केले. मी मायासोबत खेळ खेळून मोठी झाले. जेव्हा जेव्हा मला पैशाची गरज पडली तेव्हा माया मला ते देत असे. माझ्या लग्नानंतर काही वर्षांनी माझे आई वडील हे जग सोडून गेले. लग्नानंतरही माया आणि मी एकमेकांना भेटत राहिले. मी माझ्या सर्व समस्या तिच्याशी शेअर केल्या होत्या. माया म्हणायची, तू काळजी करू नकोस, बघ माझे लग्न झाल्यावर मी तुला माझ्याजवळ ठेवेन. प्रत्येक लहान मोठी गोष्ट ती माझ्यासोबत शेअर करायची. आणि मायाचं लग्न झालं. मला 2 मुलं झाली, पण घरात गरिबीचं सावट होतं. मायाने मला तिच्या बंगल्यावर बोलावले. लहानपणापासूनच माया घरी येण्याशी निगडीत होती. तिचे लग्नही चांगल्या कुटुंबात झाले. खूप मोठा बंगला होता, नोकर होते. तिच्या नवऱ्याचा पण मोठा बिझनेस होता, म्हणून तिने मला तिच्या बंगल्यावर बोलावले. माझी नोकरीही व्यवस्थित झाली. ती मला दर महिन्याला पगार द्यायची आणि सासरची मंडळी सोबत नसल्यामुळे तिला सोबतीचीही गरज होती. पण जेव्हा जेव्हा मी मायाला दुःखी पाहिले तेव्हा मीही उदास व्हायचे. तिला तिच्या मुलांची खूप काळजी वाटत होती. मायाचा नवराही खूप काळजीत होता. त्याने सांगितले की काही झाले तरी त्यांना फक्त एक मूल हवे आहे. पती पत्नींमध्ये खूप प्रेम होते, पण आता मूल न झाल्यामुळे त्यांच्यात लहानसहान भांडणे होऊ लागली. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे मला स्वतःचे मूल हवे आहे, असे मायाच्या पतीने सांगितले. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मला माझी पिढी पुढे न्यायची आहे. मला स्वतःचे मूल व्हावे आणि माझ्या कुटुंबाला पुढे न्यायचे आहे. पण जर मला मूल नसेल तर माझे कुटुंब इथेच संपेल. मायाचे पती रोहित यांना त्यांच्या कुटुंबासाठी वारस हवा होता. अनेकांनी तिला मूल दत्तक घेऊन त्याचे नाव देण्याचा सल्लाही दिला, पण माया आणि रोहित म्हणाले की त्यांचे रक्त त्यांचेच आहे आणि अनोळखी माणूस अनोळखीच राहतो. रोहितही जिद्दी असून त्यांना त्याचे रक्त हवे होते. रोहितने सर्व प्रयत्न केले, पण ती गर्भवती होऊ शकली नाही आणि त्यामुळे तिला खूप नैराश्य येऊ लागले. याबाबतीत त्यांनी जादूटोणाही सुरू केला. वैद्यबाबांना दाखवले, सर्व प्रयत्न फसले आणि आता ती शांतपणे बसली होती. मूल झाले नाही तर पुन्हा लग्न करणार असल्याचे रोहितने सांगितले. मायाचे रोहितवर खूप प्रेम होते आणि तिला ते नको होतं की तिच्या पतीने तिच्या डोळ्यासमोर दुसरी स्त्री आणावी. रोहितलाही हे नको होते, पण तोही मुलांसाठी लाचार होता. या संपूर्ण प्रकरणात मी मायाला खूप मदत करत होते. ती जिथे जिथे उपचारासाठी गेली तिथे ती मला सोबत घेऊन गेली. पण यावेळी रोहितने पुन्हा लग्न करण्याचा निर्धार केला आणि तो कोणत्याही परिस्थितीत आपला निर्णय बदलणार नाही, कारण मुलाच्या हितासाठी आपल्याला पुन्हा लग्न करावे लागणार असल्याचे सांगितले. या प्रतीक्षेला 10 वर्षे झाली आहेत आणि आता तो आणखी प्रतीक्षा करणार नाही. पतीचे बोलणे ऐकून माया खूप अस्वस्थ झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मायाच्या डोळ्यातले अश्रू पाहून रोहितही अस्वस्थ व्हायचा आणि प्रत्येक वेळी तिच्या अश्रूमुळे असहाय्य होऊन तो विचार बदलायचा. त्याने मायाला आश्वस्त केले होते
की मायाला जो आदर आणि स्थान आहे ते दुसरी स्त्री घेऊ शकत नाही. त्याला फक्त मुलासाठी दुसरी बायको हवी आहे. माया आणि रोहित यांचा प्रेमविवाह झाला होता आणि रोहित म्हणाला, तुझ्यासाठी माझ्या हृदयात प्रेम कायम राहील. आता मायाच्या जीवाला धोका होता. आता कोणतीही जादूटोणाही काम करत नसत. दुसरीकडे जेव्हा रोहितने ठरवले होते, आता घरात भांडणे वाढू लागली. माया त्रासलेल्या अवस्थेत घरभर धावत होती. मी मायाला समजावलं, माया काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. देवावर विश्वास ठेव, तो तुझं काही वाईट करणार नाही. तू खूप चांगली आहेस, इतरांना मदत करते, मग देव तुला कसं दुखावणार. माया म्हणू लागली, तू सोनिया ओळखत नाहीस. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको कशी सहन करू. घरी राहून माझी जागा माझ्या सवतीने घ्यावी असे मला वाटत नाही. माझे रोहितवर खूप प्रेम आहे. तो कोणत्याही अनोळखी महिलेसोबत असणे मला सहन होणार नाही. लग्नानंतर देव मला मूल देणार नाही आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या मनातील माझ्याबद्दलचे प्रेम कमी होईल हे मला फारसे माहीत नव्हते. जर रोहितचे माझ्यावर प्रेम असते तर त्याने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नसता. मी मायाला समजावलं, काळजी करू नकोस. रोहित तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला बळजबरीने पुन्हा लग्न करायचे आहे. माया म्हणू लागली, तुला काय माहीत, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको जेव्हा घरात येईल आणि मुलाला जन्म देईल तेव्हा त्याच्या मनात माझ्यासाठी असलेले प्रेमही संपून जाईल. कारण मी वांज आहे, मी त्याला मूल देऊ शकत नाही आणि तिने ज्या मुलाला जन्म दिला तो तिच्या पतीच्या हृदयावर राज्य करेल. मग माझी इज्जत या घरातील दासीपेक्षा वाईट होईल आणि मला हे अजिबात नको आहे. माझ्या वडिलांचा शहरात किती आदर आहे हे तुला माहीत आहे. मी एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे आणि तुला माहीत आहे की मी मोठ्या आग्रहाने रोहितशी लग्न केले. माझे आई वडील या लग्नासाठी तयार नव्हते. जर त्या लोकांना हे कळले तर ते सुद्धा म्हणतील की हा तुमच्या चुकीचा परिणाम आहे. त्या लोकांनाही मी काही बोलू शकत नाही. रोहितचे मित्रही त्याला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देतात. असे झाले तर या घरातील माझी इज्जत पूर्णपणे नष्ट होईल. हे मी कोणत्याही किमतीत होऊ देणार नाही. बघ, मी काहीतरी मार्ग काढेन. माया प्रचंड अस्वस्थ झाली होती. चक्कर मारताना अचानक ती थांबली आणि माझ्या चेहऱ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. तिला अचानक काय झालं आणि माझा काय उपयोग झाला असा विचार करत मीही तिच्याकडे बघत होते. ती माझ्याकडे अशी का पाहत आहे. मायाने माझा हात धरला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझा हात ती धरून सोफ्यावर बसली. ती म्हणू लागली, सोनिया, तू माझ्यासाठी एक काम करू शकतेस. तिने अचानक माझ्या डोळ्यात पाहिलं. मला पाहून ती म्हणाली आणि माझा हात धरून हा प्रश्न विचारला. मी आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, हो, मी तुझ्यासाठी सदैव तयार आहे. तुला सांगायचीही गरज नाही. फक्त मला सांग, मी तुला सर्व प्रकारे मदत करेन, कारण ते माझे कर्तव्य आहे. तूच सांग मला कोणते काम करायचे आहे. ती म्हणाली की आज मी तुझ्याकडे अशी मदत मागणार आहे. कदाचित तू या मदतीसाठी कधीच तयार नसशील. ते ऐकल्यानंतर मला पुन्हा आश्चर्य वाटले की असे कोणते काम आहे आणि अशी कोणती मदत आहे जी मी तिला पुरवू शकत नाही. मी म्हणाले, माया, मी तुला सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेन. मी तुमचे कोणतेही काम नाकारले असे कधीच होऊ शकत नाही. मी तुझं काम नाकारेन असा विचार तू कसा करू शकतेस. ती म्हणाली, मी तुला जे सांगणार आहे ते ऐकणे तुला कठीण जाईल. ते करणे आणखी कठीण होईल. ती जे बोलली ते ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं. पण पुढच्या क्षणात तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अशा प्रकारे माझी मदत मागितली. मायाचे बोलणे ऐकून मी क्षणभर स्तब्ध झाले. ती माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होती आणि समजली आणि माझ्याकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. ती म्हणाली, जर मला माहीत असते तर तुम्ही मला या प्रकरणात मदत करणार नाही, कारण हे काम खूप अवघड आहे. कुठलीही महिला हे काम इतक्या सहजासहजी करणार नाही. मी म्हणाले, असे कसे होऊ शकते. मी हे कसे करू शकते आणि तेही कुणाला न सांगता. माझ्यापेक्षा या कृत्यामुळे तुझे जास्त नुकसान होईल. मी विचारात हरवले होते. मला पाहून माया म्हणाली, जर तू मला मदत केलीस तर मी तुला या कामासाठी खूप मोबदला देईन. माझ्या या कामासाठी मी तुला पूर्ण 50 लाख देईन. एवढी मोठी रक्कम ऐकून मला धक्काच बसला. इतका पैसा मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. माझ्या डोळ्यासमोर 50 लाख रुपये तरंगू लागले. जसे मी तुम्हाला सांगितले होते की मी खूप गरीब आहे. माझे बालपण गरिबीत गेले. माझे लग्नही एका गरीब माणसाशी झाले. माझे पती, सासू सासरे सगळे गावात राहत होते. मी मायासोबत माझ्या मुलांसह राहत होते. मायाने मला तिच्या सर्वंट क्वार्टरमध्ये वेगळे ठेवले होते. तो फक्त नावाचा नोकर क्वार्टर होता. बंगल्याला लागूनच बांधलेले हे सुंदर घर असले तरी माझ्या क्वार्टरचा एक दरवाजा मायाच्या बंगल्याच्या आत उघडला आणि एक दरवाजा बंगल्याच्या बाहेर उघडायचा. अशा रीतीने माझा बराचसा वेळ मायासोबत घालवण्याची लक्झरी लाईफ होती. माझे पती शेतकरी असल्याने मी काही पैसे सासरी पाठवत असे आणि जे काही पैसे मिळायचे ते तो आपल्या दारूवर खर्च करायचा. मी माझ्या सासरच्या
खर्चासाठी काही पैसे पाठवायची आणि माझ्या मुलांच्या खर्चासाठी काही पैसे स्वतःकडे ठेवायची. माझ्या पतीवर किती लाखाचे कर्ज होते कुणास ठाऊक. जर मला हे 50 लाख रुपये मिळाले असते तर त्याचा मला खूप उपयोग झाला असता, कारण ही रक्कम खूप मोठी होती आणि कामही फार मोठे नव्हते. मला काही फरक पडला नाही, पण मला भीती होती की माझा नवरा मला हे करण्यापासून परावृत्त करेल. बरं, मला पूर्ण आशा होती की जेव्हा माझ्या पतीने 50 लाख ऐकतील तेव्हा ते या कामासाठी तयार होतील असा विचार करून मी मायाला काम करू देण्याचे मान्य केले. मी म्हणाले, मी तुला मदत करायला तयार आहे, पण तुम्हाला या कामासाठी रोहितलाही तयार करावे लागेल. मी मायाला म्हणाले की बाहेरून कोणालाही गोष्ट कळली तर तुझी किती बदनामी होईल आणि तुझ्या नवऱ्याची इज्जतही धुळीस मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित हे काम मान्य करतील का? माया म्हणू लागली, जेव्हा माझा नवरा दुसऱ्या लग्नासाठी तयार होत असेल तर तो या कामासाठी अगदी सहज तयार होईल. शेवटी फक्त मुलाच्या फायद्यासाठी तो पुन्हा लग्न करण्यास तयार आहे. जर त्याला लग्नाशिवाय मूल झाले तर तो पुन्हा लग्न का करेल? त्यामुळे मला माहीत आहे की मी हे माझ्या हृदयावर दगड ठेवून बोलत आहे. मी म्हणाले, माया, तू एकदा रोहितशी बोल, त्यानंतर आपण हे काम सुरू करू. हे खूप मोठे काम आहे आणि धोकादायकही आहे. तू नीट विचार कर. माया म्हणाली, मला माहीत आहे, ही छोटी गोष्ट नसून मोठी गोष्ट आहे. मी तुला पुन्हा एकदा विचार करायला सांगितले आहे की तुला नंतर पश्चाताप करावा लागेल. माया म्हणाली, मी हा निर्णय मोठ्या कष्टाने घेतला आहे आणि मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही. त्यामुळे माझी काळजी करू नकोस. मी माझी काळजी घेईन. फक्त मला मदत करण्यास तयार राहा. सर्व काही. माया तिच्या इराद्यावर ठाम होती. तिने आपला निर्णय घेतला होता आणि ती मागे हटण्यासारखी नव्हती. ती म्हणाली की सवतीला आयुष्यभर सहन करण्यापेक्षा चांगले आहे. त्याला हे सर्व करावे लागेल जेणेकरून तो फक्त एक रात्र त्रासातून जाऊ शकेल. मी पण माझे मन बळकट केले होते. हे काम करायचं कारण माझ्यासाठीही सोपं नव्हतं. प्रथम मला माझ्या पतीची परवानगी घ्यावी लागली, त्यानंतरच मला हे काम पार पाडावे लागले. हे काम खरोखरच हृदयद्रावक होते. जर माझ्या पतीने मला परवानगी दिली तर मी मायाला शक्य तितके सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे. आम्हाला हे कोणालाही सांगायचे नव्हते, कारण माया आणि रोहित बाहेरच्या लोकांसमोर आले तर लोक बोटं दाखवू शकतात. असो, मला रोहितची भीती वाटत होती, कारण रोहितचा स्वभाव खूप गरम होता. त्याचंही मायावर खूप प्रेम होतं. पण जेव्हा त्याला कळलं की मायाने असा प्लॅन केला आहे तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असेल कुणास ठाऊक. मी माझ्या पतीला फोन केला आणि माया रोहित येण्याची वाट पाहत होती. खरं तर आमचा प्लॅन असा होता की माया म्हणाली होती की तू माझ्या नवऱ्याच्या मुलाला जन्म दे आणि ते मला दे, कारण मी माझ्या सवतीला आयुष्यभर सहन करू शकत नाही. पण मी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत एका रात्रीसाठी मुलासाठी सहन करायला तयार आहे. काही हरकत नाही, फक्त एका रात्रीची गोष्ट आहे. माया म्हणाली होती, मग तू माझ्या पतीसोबत एक रात्र घालवून माझ्या मुलाला जन्म देणार का? मूल झाल्यावर तुम्ही ते मूल आम्हाला द्या, त्या बदल्यात मी तुला पैसे देईन. मला या कामात कोणतीही अडचण नव्हती, कारण मला आधीच 2 मुले होती. एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यामुळे मला तिसऱ्या मुलाची इच्छा नव्हती आणि रोहितला तरीही स्वतःचे मूल हवे होते. नाहीतर मी माझे एक मूलसुद्धा मायाला द्यायला तयार होते. ते काम दुसऱ्या कोणाकडून करून घेतले असते तर कदाचित त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असती. मी त्यांच्या घरी राहत होतो, त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मायाने मला हे काम करायला सांगितले होते. माया मला म्हणू लागली, सोनिया, मला माफ कर, पण मूल जन्माला येईल आणि ते मूल तू मला देशील. त्यानंतर तू तुझ्या गावी परत जा, कारण माणसाचा स्वभाव बदलेल यावर भरवसा नसतो. माफ कर, बाळ झाल्यावर मी तुला माझ्या घरी कामावर ठेवू शकत नाही. आधी मला मायाचे वाईट वाटले. मी तिला म्हणाले, पण मग मी कुठे काम करणार? मी माझ्या मुलाला कसे खायला देऊ? तुला माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहीत आहे. माया म्हणाली, 50 लाख रुपये मिळाल्यानंतर तुला नोकरी करण्याची गरज नाही आणि तरीही तुला अडचण येत असेल तर तुझ्याकडे माझा नंबर आहे, त्यामुळे तू मला कॉल करू शकते. जेवढी तुला पैशाची गरज असेल तेवढी मी तुला महिन्यातून महिना देत राहील, कारण मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. हे ऐकून मला आनंद झाला की मला कोणतेही काम न करता महिनोमहिने पैसे मिळत राहतील. मी माझ्या पतीला फोन करून सर्व काही सांगितले. आधी माझ्या नवऱ्याला राग आला, कारण तो पुरुष आहे. कोणताही पुरुष आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत झोपू देऊ शकत नाही, हे उघड आहे. पण माझा नवरा लोभी होता. माझ्या पैशाने तो फसवणूक करायचा. मी नोकरीला लागल्यापासून त्याने शेतीही सोडून दिली होती. त्याला हराम अन्न खाण्याची सवय लागली होती. कधी कधी मला माझी चूक लक्षात यायची आणि मी हे काम हाती घ्यायला नको होते. त्याच्यावर जबरदस्ती पडली की तो आपोआप आपल्या वाईट सवयी सोडील आणि आपल्या मुलांचे पोषण करण्यासाठी कठोर परिश्रम करेल. पण कदाचित मीच त्याची सवय बिघडवली असावी. जेव्हा माझ्या पतीला 50 लाख रुपयांबद्दल कळले
तेव्हा त्याने मला परवानगी दिली. मला काही आक्षेप नाही असे ते म्हणाले. आम्हाला फक्त पैशाची चिंता आहे. जेव्हा मी मायाला सांगितले की माझ्या नवऱ्याने होकार दिला आहे, तेव्हा तिला खूप आनंद झाला. आणि जेव्हा मायाने मला सांगितले की रोहितनेही होकार दिला आहे, तेव्हा सुरुवातीला तो काही त्रागा दाखवत होता, पण त्यालाही मूल हवे आहे आणि त्याला स्वतःचे रक्त हवे आहे, म्हणून त्यानेही होकार दिला. रात्र पडताच मायाने मला तिच्या खोलीत पाठपाठ. आज मला मायाच्या डोळ्यात पाणी दिसले. आज मी तिला पाण्याविना माशासारखे त्रासलेले पाहिले. कधी कधी स्त्री इतकीच असहाय्य होते, तिला जे काही करावं लागत नाही तेही ती मजबुरीतून करते. आज मी मायाला खूप असहाय्य पाहिले. मी तिला मिठी मारली. मी म्हणाले, माया, निराश होऊ नकोस, सर्व काही ठीक होईल. या हेतूने तू मला तुझ्या पतीकडे पाठवत आहे. देव ही इच्छा लवकर पूर्ण करो आणि तुमच्या पतीला मूल हो, जेणेकरून त्याला अपत्याची कमतरता भासू नये आणि त्याने पुन्हा लग्न करू नये. बरं, मी रोहितच्या खोलीत आले. माझे हृदय विचित्र पद्धतीने धडधडत होते. दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत रात्र घालवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती. आजपर्यंत माझ्या पतीशिवाय इतर कोणीही मला हात लावला नव्हता. मी गेले तर रोहित सोप्यावर बसून सिगारेट ओढत होता. संपूर्ण खोलीत धूर पसरला होता. कदाचित हे काम त्याच्यासाठीही सोपे नव्हते. मला पाहून त्याने सिगारेट विझवली. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, हे बघ सोनिया, मी जे काही करतोय ते मी मजबुरीने करत आहे. मी म्हणाले, तुझी असहाय्यता समजू शकते. हळूहळू रोहित माझ्याजवळ येऊ लागला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेदनांच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. मला हातात धरून त्याने डोळे मिटले. कदाचित तो मायाचाच विचार करत असावा. मायासाठीही ती कठीण रात्र होती आणि आम्ही कल्पनेप्रमाणेच घडले. आम्हाला जास्त वेळ थांबावे लागले नाही. लवकरच मला अस्वस्थ वाटू लागले. मायाने मला शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी मला चांगली बातमी दिली. माया आणि रोहित खूप खुश होते. मायापेक्षा रोहित जास्त आनंदी होता. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. माझ्या डोळ्यासमोर 50 लाख रुपयाची रक्कम होती. दुसरीकडे मी लक्षात घेतले होते की रोहित आणि माया देखील खूप आनंदी होऊ लागले होते. त्या दोघांसमोर त्यांचे भावी मूल फिरत होते. माया गरोदर असल्याची बातमी रोहितने सर्व नातेवाईकांमध्ये पसरवली होती. मायाचे सर्व नातेवाईकही आनंदी झाले. आता दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला, कारण आता त्यांच्या सर्व अडचणी संपणार होत्या. रोहितचा आनंद पाहून क्षणभर मी घाबरून जायचे. सुरुवातीला मला वाटले होते की सर्व काही ठीक होईल, पण जसजसे दिवस जात होते तसतशी माझी अस्वस्थता का वाढत होती हे कळत नाही. मी काळजीत होते. रोहित आणि माया आपल्या मुलाच्या आगमनाची स्वप्ने पाहत होते. नवरा बायको दोघांनीही माझी खूप काळजी घेतली. माझा आहार खूप सुधारला होता. ते माझी नियमित तपासणी करत होते. इतकी वर्षे मी त्यांची सेवा करत होते. आज अशी वेळ आली की पती पत्नी दोघेही माझी सेवा करत होते, जसे की मी या घराची राणी आहे आणि ते सर्व माझे नोकर आहेत. परंतु आमच्यासाठी एक नवीन समस्या आली होती. माया गरोदर असल्याचे माया आणि रोहितच्या नातेवाईकांना कळताच अनेक लोक तिला भेटायला येऊ लागले आणि विविध प्रकारचे प्रश्न विचारू लागले. आता माया गरोदर नव्हती, त्यामुळे तिच्याकडे प्रश्नांची उत्तरे नव्हती आणि ती गोंधळून जायची. तेव्हा रोहित म्हणाला, आता इथे राहणे योग्य नाही. कोणी ना कोणी इथे येत राहतं. माया अपेक्षेप्रमाणे नव्हती हे माझ्या नातेवाईकांना कळू नये आणि पाहुणे आल्यावर आणखी एक समस्या उद्भवली की त्यानिमित्ताने मायाला आराम करावा लागला आणि मला घरची सर्व कामे करायला लावली गेली. म्हणून माया आणि रोहित यांनी ठरवलं की आपण दुसऱ्या शहरात बांधलेल्या बंगल्यात राहायला जावं. आम्ही तिथे आरामात वेळ घालवू. लोकांना सांगेन की डॉक्टरांनी हवामान बदलण्याचा सल्ला दिला आहे, कारण मायाला एकाच ठिकाणी राहताना अस्वस्थ वाटू लागले आहे. अशा प्रकारे कोणतीही अडचण येणार नाही. तिथे आम्ही आमचा वेळ सहज पूर्ण करू. रोहितला ही कल्पना आवडली. रोहितने मला आणि मायाला त्याच्या दुसऱ्या घरात शिफ्ट केलं. त्या घरात कोणीच नव्हते. रोहितने आमच्या कामासाठी त्या घरी एक मोलकरीण आणि एक चौकीदारही पाठवला होता, कारण मला आजवर कोणतेही काम करता आले नव्हते. या घरातही आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तू होत्या. माया आणि मला खूप आनंद झाला. मायाने मला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. कधी कधी वाटतं की माया किती चांगली मुलगी आहे, मग देवाने तिचं वाईट का केलं. काही महिने उलटले. माझं बाळ आता माझ्या पोटात लाथा मारायला लागले होते. पहिल्यांदा तो माझ्या पोटात हलू लागला तेव्हा मला विचित्र वाटले. अचानक एका वादळी रात्री माझे डोळे उघडले आणि मी उठून बसले. पोटाला हात लावताच अंधारात काहीतरी विचित्र वाटलं. मला असे वाटले की माझे मूल मला हाक मारत आहे, आई, आई, मी तुझे मूल आहे. मला कोणाला देऊ नकोस. मी तुझा आहे. मला तुझ्याजवळ ठेव. मला माहीत नाही त्या स्वप्नानंतर मला का काळजी वाटू लागली. प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मला अशी स्वप्ने पडू लागली की जणू एखादे मूल रडत आहे आणि माझे बोट धरून मला म्हणत आहे, आई, मला तुझ्यापासून वेगळे करू नकोस. आता मी रात्र जागून काढू लागले. माझे हृदय हळूहळू बदलू लागले, कारण आता रोज रात्री माझ्यासोबत असेच घडत होते. कदाचित आतून माझे हेतू बदलू लागले होते. मी अस्वस्थ होते. मला
50 लाख रुपये कमी आणि निरुपयोगी वाटले. 2 मुलं होऊनही मला मूल व्हावंसं वाटलं नाही. माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा होता, मूल नाही. कारण मला आधीच मुले झाली होती. पण माझा हा विचार चुकीचा ठरला. मूल पहिले, दुसरे किंवा तिसरे असो, मूल हे आपलेच असते. मायाला माझी अडचण कळली होती. एके दिवशी मी माया आणि रोहितला बोलताना ऐकले. माया रोहितला सांगत होता की संधी आल्यावर सोनियाचे इरादे बदलू शकतात. रोहित म्हणाला, असे होऊ शकत नाही. तिचे हेतू बदलणार नाहीत. कारण तिला आधीच मुले आहेत आणि तिला मुलांची नाही तर पैशाची गरज आहे. ती मला पुन्हा पुन्हा विचारते, तू गप्प का राहतेस? रोहितही दर आठवड्याला घरी जायचे आणि भरपूर फळे आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थ घेऊन यायचे. मी दर महिन्याला डॉक्टरांकडून चेकअपही करून घेत होते. कसा तरी डिलिव्हरीचा दिवसही आला. मायाने ही गोष्ट रोहितला सांगितल्यावर त्याला खूप आनंद झाला. इतक्या महिन्यात रोहित आणि मायाने माझ्यावर पाण्यासारखे पैसे खर्च केले होते. इथे माझं मन माझ्या मुलासाठी पुन्हा पुन्हा तळमळत होतं. रात्रीची वेळ होती. माया मला म्हणाली की सकाळी हॉस्पिटलला जायचे आहे. माझ्या मुलाचा जन्म व्हायला फक्त आजची रात्र उरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30च्या सुमारास मला रुग्णालयात दाखल करावे लागेल. हे सर्व ऐकून मला भीती वाटू लागली. वाटलं माझं मूल कोणालाच देणार नाही. या मुलाचे वडील जरी रोहित असले तरी या मुलाला जन्म देणारी आई मीच होती. मी 9 महिने माझ्या पोटात या मुलाचे पालनपोषण केले आहे. मी त्याला दुसऱ्या बाईच्या मांडीवर कसे बसू शकेन? मला वाटले होते की हे मूल माझे आहे. मी ते कोणालाही देणार नाही. 50 लाख रुपयेही राहू द्या. माझे हेतू आणि मन दोन्ही बदलले होते. मी पाहिले की माया रात्री उशिरापर्यंत तिच्या खोलीत गेली होती. म्हणूनच मी पटकन माझे सामान बांधायला सुरुवात केली. माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेतले. माझा मोठा मुलगा 8 वर्षाचा तर माझी मुलगी 5 वर्षाची होती. मी तिथून गुपचूप पळ काढला. माझ्या प्रसूतीची वेळ असल्याने मला प्रसूती वेदनाही सुरू झाल्या होत्या. मी लवकर बाहेर आले. मी रात्रीच्या बसमध्ये चढले आणि रोहित आणि मायाची फसवणूक केली आणि मला स्वतःचे मूल हवे होते म्हणून पळून गेले. नंतर रोहित आणि मायाचे काय होईल याच्याशी मला काही देणे घेणे नव्हते. मला फक्त माझ्या मुलाची काळजी होती. मी माझ्या गावी पोहोचले, पण आता वेदना झपाट्याने वाढू लागल्या होत्या. मी माझ्या घरी गेले नाही कारण माझे पती 50 लाख रुपयाची अपेक्षा करत बसले होते. माझ्या नवऱ्यावर खूप कर्ज होतं. या 9 महिन्यात त्याने 50 लाख रुपयाची किमतीची अनेक स्वप्ने पूर्ण केली होती. जर मी रिकाम्या हाताने त्याच्याकडे गेले असते तर त्याने मला पुन्हा रोहितकडे नेले असते आणि पैसे गोळा केले असते. कारण तो एक लोभी माणूस होता जो आपल्या पत्नीला 50 लाख रुपयांमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत रात्र घालवण्यासाठी पाठवू शकतो. तिचे प्रेम तो कधीच समजू शकला नसता. सुमारे 50 लाख रुपये ऐकून त्याला किती आनंद झाला हे मी व्यक्त करू शकत नाही. जेव्हा जेव्हा तो आणि मी फोनवर बोलायचो तेव्हा तो पैशाबद्दलच बोलत असे. मी गावातल्या एका दाईकडे गेले. माझी दोन्ही मुलांच्या वेळी त्या महिलेने डिलिव्हरी केली होती. मी दाईच्या घरी गेले आणि तिचा दरवाजा जोरात ठोठावला. ती उन्हाळ्याची रात्र होती. रात्री 2 वाजता मी तिथे पोहोचले. आता सकाळचे 6 वाजले होते. उन्हाळ्यात प्रत्येकजण लवकर उठतो. दाईने दरवाजा उघडताच तिने मला पाहिले आणि म्हणाली की यावेळी तू सुरुवातीच्या दिवसात माझ्याकडे आली नाहीस. तुमची मुलं खूप मोठी झाली आहेत आणि आता मुलांबद्दल विचार केला? मी म्हणाले, हो, देवाची इच्छा होती की इतक्या वर्षांनी मला हे तिसरे अपत्य मिळाले. एवढे बोलून मी गप्प झाले. मला वेदना होत असल्याने मी जास्त बोलू शकले नाही. माझ्या प्रसूतीची वेळ आली होती. मी म्हणाले, म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे. मला माझे मूल सुरक्षित आणि निरोगी हवे आहे. मला भीती वाटत होती की रोहित आणि माया येऊन माझे मूल माझ्यापासून हिसकावून घेतील. मला शक्य तितक्या लवकर माझ्या मुलासह दूर कुठेतरी जायचे होते. मी माझ्या घरीही जाऊ शकले नाही. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रसूतीनंतर मला मूल झाले. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलाला घेऊन लवकरात लवकर इथून निघून जाईन. मी इथून पूर्णपणे गायब होईन जेणेकरून कोणालाही माझ्याबद्दल काहीही कळू नये. मी माझ्या मुलाला माया आणि रोहित यांना कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. ती माझी मैत्रीण आहे असे मला वाटलेही नव्हते. तिने आयुष्यभर माझ्यावर उपकार केले होते, इतके की मला त्याला माझे स्वतःचे मूल द्यायचे होते. मग मला अचानक काय झालं? मी त्या दोघांचे मीठ खाल्ले होते. मलाही अन्नाची गरज असताना त्याने मला आधार दिला. मी मायाचा सर्व चांगुलपणा उद्ध्वस्त केला होता. त्यांना मुलांची स्वप्ने दाखवून मी त्यांच्या डोळ्यातील सर्व स्वप्ने हिसकावून घेतली होती. जेव्हा वचन पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा मी त्यांचा विश्वासघात केला. मला कळत नव्हते की आई माझ्यासारखी स्वार्थी का असू शकते. मी माझ्या 3 मुलांसह दुसऱ्या गावात आले. ते एक छोटेसे गाव होते जिथे फार कमी लोक राहत होते. इथे एका जुन्या झोपडीत मी स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी राहू लागले. मुलांचे संगोपन करू लागले. कदाचित रोहित आणि मायाने मला शोधण्याचा प्रयत्न केला असेल, पण मी इतके पुढे गेले होते की लोकांना त्याबद्दल काहीच कळले नाही. इथेही मी लोकांच्या घरी काम करू लागले आणि मला मिळालेल्या तुटपुंज्या उत्पन्नातून माझ्या मुलांचे पालनपोषण करू लागले. पण कदाचित मला माझ्या कृत्याची शिक्षा भोगावी लागली कारण मी त्या दोघांचे मन दुखावले होते. माझ्या कृत्याची शिक्षा मला अशीच मिळाली. अचानक माझी तब्येत बिघडली. गावातील लोकांनी मला
असहाय्य समजून सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे मला कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराचे निदान झाले आहे आणि मी काही दिवसच जगणार आहे असे समोर आले. ही बातमी ऐकून मला असे वाटले की जणू सर्व काही बुडाले आहे. माझी 3 मुले अनाथ झाली असती. त्यांचे काय झाले असते? त्या रात्री मी खूप रडले. एका शेजारणीशी माझी चांगली मैत्री झाली होती. आता मला माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाशाचा एक किरण दिसत होता. मी तिच्याजवळ गेले, हात जोडले. मी म्हणाले, मला थोडी मदत करा. मी पत्ता लिहून तिला दिला. मी म्हणाले, हो, या पत्त्यावर जा आणि त्या मुलाला सोबत घेऊन जा, असे सांगून की सोनी याने तुमचा वारस तुमच्याकडे पाठवला आहे. तसेच त्या लोकांना मला माफ करायला सांगा. कदाचित त्या लोकांनी मला माफ केले तर माझे दुःख कमी होईल. माझी शेजारीण खूप छान बाई होती. तिने माझी अडचण समजून घेतली आणि पत्ता आणि माझा धाकटा मुलगा घेऊन ती शहरात गेली. ती रोहित आणि मायाला भेटली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. पण तिचे बोलणे ऐकून त्यांना वाटले की ही बाई खोटं बोलत आहे. पण दोघांनीही मुलाच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर तो हुबेहूब रोहितसारखाच होता. आता दोघांचाही त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास बसला होता. रोहित आणि माया माझ्यावर खूप रागावले होते. त्यांना माझी मदत करायची नव्हती. पण माझ्या शेजारणीने तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत यावे असे सांगितले. सोनियाच्या जीवाला धोका आहे. तिला उपचारासाठी शहरात आणावे लागेल आणि ऑपरेशन देखील करावे लागेल, अन्यथा तिचा मृत्यू होईल. माया आणि रोहित यांना आजपर्यंत मूल झाले नव्हते. मी पळून गेल्यानंतर त्यांनी मूल होण्याची इच्छा संपवली. रोहित म्हणाला, कदाचित देवाला मला मूल होऊ नये असे वाटते. देवाला नको असेल तर दुसरं लग्न केलं तरी मला मूल होणार नाही असा विचार करून त्यांनी मुलाचा विचार मनातून काढून टाकला होता. दुसरं लग्नही केलं नाही. दोघेही माझ्या मुलासह मला भेटायला आले. मला पाहतात त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. जखमा पुन्हा हिरव्या झाल्या होत्या. मला खूप वेदना होत असल्याचे पाहून त्यांनी मला माफ केले. पण तू आमच्याशी चांगले वागले नाही अशी तक्रार त्यांनी केली. आम्ही आमच्या कुटुंबाशी खोटे बोललो हे तुला माहीत आहे. तू पळून गेल्यावर आम्ही लोकांना सांगितले की मुलाचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला आहे, पण कोणीतरी ते हॉस्पिटलमध्येच चोरले आणि आम्हाला काहीच कळले नाही आणि आम्ही पुन्हा निपुत्रिक राहिलो. आम्हाला माहीत नव्हते की 2 वर्षानंतर आम्ही आमच्या मुलाला असे पाहू शकू. मी हात जोडून दोघांची माफी मागितली. दोघांनी मला माफ केले. त्यांनी मला शहरातील डॉक्टरांच्याकडे नेले आणि तेथे माझ्यावर उपचार केले. कदाचित देवाने मला जीवदान द्यावे लागले. माझी चूक खूप मोठी होती. ज्यासाठी मी मेले असते तर कमी झाले असते, पण कदाचित मी वाचले हे माझ्या मुलाचे नशीब असावे. माझ्या पतीचा अवघ्या वर्षभरापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. मी रोहित आणि मायाच्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे मी माझ्या मुलासह माझ्या गावी गेले आणि तिचा मुलगा रोहित मायाकडे परत केला. ते लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत आणि इथे मी माझ्या मुलासह आनंदी आहे. इतक्या वर्षानंतरही मायाने तिचे वचन पाळले होते. तिला मुलगा मिळाल्यानंतर तिने मला 50 लाख रुपये दिले आणि दर महिन्याला पैसे देत राहिली. त्या चांगल्या लोकांचे मी खूप वाईट केले याचे मला वाईट वाटत होते. कधीतरी मी माझ्या मुलाला भेटायला जाते. रुग्णालयातून चोरीला गेलेला आमचा मुलगा आम्हाला परत मिळाल्याचे त्यांनी सर्व नातेवाईकांना सांगितले होते. आता ते लोक त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत. मित्रांनो, मी माझा मुलगा रोहित आणि मायाला दिले हे योग्य केले का? हे चुकीचे आहे का? बाळाला 9 महिने पोटात घेऊन आपल्या मुलाला दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याचे हे पाऊल एखाद्या आईसाठी उचलणे सोपे असते. तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.